नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। सण आला म्हणजे घरात काहीतरी गोडधोड बनवलं जातं। तर मी आज बनवणार आहे स्पेशल रेसिपी, नक्कीच सर्वांना आवडेल। रबडीदार बासुंदी, पुरी, मटर पुलाव आणि मटकीची उसळ। चला तर मग बनवूया कशी बनवायचं। तर मी इथे 2.5 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध आटवून घ्यायचं। दुधामध्ये डिश किंवा प्लेट टाकून घ्यायचं जेणेकरून दूध ओतायला जाणार नाही। 2.5 लिटर मधून जवळपास मी 1 लिटर दूध राहू देणार आहे। एवढं मी दूध आटवणार आहे। तर हळूहळू बघू शकता दूध आटत चाललं आहे। त्याची साय देखील जाड होत चालली आहे आणि दुधाचा कलरही बदलत चाललेला आहे। बघू शकता साय किती छान तयार झाली आणि दूधही खूप घट्ट झालंय। आता मी ही बशी काढून घेणार आहे। आता मी यात साखर आणि मसाले वगैरे टाकून घेणार आहे। तर मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि यात मी मिल्क मसाला घालणार आहे। तर मी तो टाकून घेते। त्यात थोडंसं दूध टाकून मिक्स करून मग त्यात दुधामध्ये मिक्स करायचं। अशा पद्धतीने मिक्स करून मग टाकायचं थोडी केसरने कलर आणि चव खूप छान येते। हे आजूबाजूचंही काढून घ्यायचं। गरम असतो तोवर निघतं, नंतर नाही निघत। तर मी आता भाजी बनवणार आहे मटकीची उसळ ग्रेव्हीची। तर मी इथे वाटाणे आणि मटकी घेतली, ती आता कुकरमध्ये शिजवून घेते। 2 वेलदोडे, दालचिनी, लवंग, मिरे, तेजपत्ता, खडा मसाला टाकून शिजवायचं। उसळला खूप छान चव येते। तर मी त्यात आता उसळ टाकून घेते। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता त्यात गरम पाणी टाकून उसळ शिजवून घ्यायची। उसळसाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊ। इथे मी घेतलेला 1 कांदा, 1 टमाटा, हे जाडसर चिरून घ्यायचे। हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे। हे त्यात मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं। आलं, लसूण, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं। आता हे सर्व बारीक करून घ्यायचं याच पद्धतीने। उसळ बघून घेऊ शिजली की नाही। उसळही छान शिजलेली आहे। तर आता इथे मी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेते। त्यात तो बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा। मसाला छान तळू द्यायचा। त्यात थोडा कढीपत्ता टाकायचा। कढीपत्त्याने चव छान येते। मसाला छान तळून घ्यायचा। तळून झाला की त्यात अर्धा चमचा हळद, चटणी, काश्मीरी चटणी मसाला, 2 चमचा धना पावडर, कांदा लसूण मसाला, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकतात। आता व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यात थोडं थोडं करून पाणी घालायचं। फुल फ्लेमवरच ठेवायचं। मसाल्याला तेल सुटतं। आता मी परत थोडं पाणी घालणार आहे। गरम पाणी घालायचं। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। बघू शकता तेल सुटायला लागलंय भाजीला। आता मी त्यात उसळ टाकून घेते। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं। आता मला व्यवस्थित मिक्स करून घेते। चवीनुसार मीठ, आता याला छान उकळ आली की यावर कोथिंबीर टाकून घ्यायची। मस्त भाजी तयार झाली आहे, बघू शकता। आता मटर पुलाव कसा बनवतात ते बघूया। मी इथे बासमती घेतलेला आहे 1.5 कप। आता मी याला
पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवणार आहे। तर पुलावसाठी लागणारं साहित्य बघूया। मी इथे 2 कांदे चिरलेले आहेत, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, बीन्स घेतलेले आहेत आणि थोडी फ्लावर घेतलेली आहे। तर त्याला लागणारे मसाले चक्री फूल, तेजपत्ता, वेलदोडे, दालचिनी, लवंग आणि मिरे एवढेच मसाले त्याला लागणार आहेत। तर त्यात हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर याची आपल्याला पेस्ट बनवून टाकायची आहे। यात लाल चटणी नाही घालायची आहे आणि 1 डिश वटाणे भरपूर घालायचे। ही मी पेस्ट बनवून घेतलेली आहे हिरवी मिरचीची। चला तर मग आता फोडणी देऊ। मी इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यात 2 ते 3 चमचे तेल पण टाकून घेणार आहे। तुम्ही हवं तर फक्त तुपात किंवा तेलात बनवू शकता। आता मी यात खडे मसाले टाकून घेते। त्यात मी कांदाही टाकून घेतलेला आहे। कांदा लाल झाल्यानंतर त्यात टमाटा आणि बीन्स टाकून घेणार आहे। याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेईल। याला 1 ते 2 मिनिटं शिजू देईल आणि मग त्यानंतर त्यात फ्लावर आणि वटाणे हे टाकून घेणार आहे। यालाही 2 ते 3 मिनिटं शिजू देईल। आता त्यात हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता त्यात तांदूळ टाकून घेऊ। चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालायची। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। किती छान दिसतोय। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालंय। तर यात गरम पाणी घालायचं। जास्त नाही घालायचं, तांदूळच्या थोडंसं वर यायला पाहिजे एवढंच पाणी घालायचं। आता झाकण लावून घेऊ। 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या फक्त। 3 शिट्ट्यात बरोबर होऊन जातो। बघू शकतात मटर पुलाव किती छान तयार झालेला आहे। दिसायलाही खूप छान दिसतोय। आता मी ती पुरी बनवून घेते। रवा टाकल्याने पुरी छान कुरकुरीत तयार होते आणि जास्त तेलकट पण तयार नाही होत। आता मी पुऱ्या तळून घेते। थोड्या लालसर तळायच्या, लालसर छान लागतात आणि कुरकुरीत तयार होतात। बघू शकता मस्त पुऱ्या तयार झाल्या आहेत आणि सगळ्या फुगलेल्या पण आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।